विरुद्ध गजानन तुर्भे यांच्यामध्ये रंगली जाईल उद्घाटनाचा सामना। तर नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला गजानन तुर्भे संघाच्या बाजूने व क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं। फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं MS11 गोठवली संघाला। तर पंचांचा इशारा होता आणि सामन्याला आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होते। उद्घाटनाचा सामना वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हा मात्र उजव्या उंचीला चेंडू जाते परंतु मैदान अपुरं आणि सुरुवात होते डी ने। पंचांचा इशारा आहे डी चा। एका धावेने खातं उघडलं जाते। संघाच्या आजच्या ह्या स्पर्धेची पहिली धाव आली जाते ती तुषार मोहंती यांच्या बॅटमधून निघाली जाते पहिली धाव। आणि आजच्या ह्या स्पर्धेला मात्र ऑफिशियली सुरुवात होते। पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक रितेश आणि हा मात्र उंची दिलाय उडवलाय मिड विकेटच्या दिशेत आणि चेंडू जातोय सीमा रेषेपार। पहिल्या चेंडूवर सिंगल रन आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर ह्या स्पर्धेतील पहिला षटकार येतोय तो तुषार मोहंती यांच्या बॅटमधून। कारण ह्या 2020 आणि 2021च्या मोसमात पाहिलं गेलं तर MS गोठवली संघाच्या बाजूने सातत्याने नेटाने लेटता जो फॉर्मात असलेला फलंदाज आहे तो तुषार मोहंती मात्र भरीव अशी कामगिरी सातत्याने आपण पाहिली गेली। पहिल्याच दुसऱ्याच चेंडूवर मारला गेलेला हा षटकार आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली मात्र 7च्या घरात। तर लिजेंड्स खेळाडूंना मानवंदना दिली जाते ह्या स्पर्धेच्या माध्यमातून। घनसोली 11 घनसोली आयोजित ही स्पर्धा लिजेंड्स ज्या सर्व घनसोली 11 संघाला ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सर्वांना मानवंदना दिली जाते। तसेच उद्घाटन सोहळा सुद्धा पार पडला गेला मान्यवरांच्या शुभ हस्ते व सामन्याला सुरुवात आपण पाहतोय। पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र घणाघाती प्रहार केला गेला। चेंडू मिड विकेटच्या दिशेत दिला गेला तो 6 धावेने। धावसंख्या 6 ने पुढे सरकली गेली। धावसंख्या पोहोचते ती 7च्या घरात। हा मात्र उजव्या चेंडू तिथं मात्र क्षेत्ररक्षण लावलं गेलंय तिथं बॅकअप मिळतोय आणि एकच धावर मात्र मानावं लागते ते मात्र तुषारला। धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते आणि धावसंख्या पोहोचते ती 8च्या घरात। आता मात्र प्रथमच स्ट्राईकला जाताना दिसतोय तो निलेश। हा मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते। स्विंग अँड मिस गुडलेन स्पॉटवरून चेंडू उडवला जातोय। पायांची हालचाल दिसत नाही फलंदाज त्यामुळे चेंडू जातो यष्टरक्षकाच्या हातात। निर्धाव चेंडूची सांगता होते। 4 चेंडू टाकून पूर्ण होत आहेत आणि सामना मात्र हा 5 षटकांचा खेळण्यात येते। म्हणजे दोन षटक असतील ती पॉवर प्लेच्या असतील। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिलं षटक रवी यांच्या माध्यमातून टाकलं जाते। पहिलं षटकातील 4 चेंडू टाकून पूर्ण झालेत आणि तुषार मोहंती वैयक्तिक 8 धावर खेळताना दिसतंय आणि संघाची धावसंख्या मात्र बिनबाद 8 अशी सुरुवात। हा मात्र तशाच प्रकारचा चेंडू थोडीशी पायाची हालचाल केली जाते परंतु मैदान अपुरं असल्या कारण चेंडू जाते डी मध्ये। निलेश यांच्या बॅटमधून निघाला गेला हा पहिला डी मध्ये गेला हा चेंडू आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते। धावसंख्या पोहोचते ती मात्र 9च्या घरात। पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं पहिलं षटक काऊ कॉर्नरच्या दिशेत असणारा एक क्षेत्ररक्षक त्यानंतर लॉंग अपच्या दिशेने सीमालगत असलेले हे 2 क्षेत्ररक्षक त्यानंतर मात्र स्क्वेअर लेग मिड ऑन थर्ड मॅन गली आणि कव्हरच्या दिशेत। आता मात्र उंची दिला चेंडू बॅटची कड घेऊन जाते यष्टरक्षकाच्या हातात। आता मात्र पहिलं यश लाभलं जाते रवीला। गजानन तुर्भे संघाला पहिला हादरा बसतोय। पहिला गडी बाद होतोय तो मात्र MS गोठवली संघाला। थँक्यू डीजे। तर योगेश पहिलं षटक जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पण पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लगवला गेला होता तुषारच्या माध्यमातून। पण जर पाहिलं तर निलेश पाटील सारखे एक मातब्बर खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय। 1 गडी बाद 9 धावा। सुरुवात चांगली झाली होती MS11 गोठवली टीमची पण जर निलेश सारखा एक अनुभवी खेळाडू जर तंबूच्या आश्रयाला गेला तर नक्कीच टीम मात्र बॅकफुटला येईल। आता मात्र तुषार जर पाहिलं तर सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी पण या मॅच मध्ये निलेश परतल्यानंतर मात्र
इनिंगच्या भूमिकेत त्याला बॅटिंग करावं लागेल. त्यामुळेच एक संयमाचं क्रिकेट आणि 5 षटकांची लढत आहे, त्यासाठी एक वेगळा गेम प्लॅन करून बॅटिंग करावं लागेल. कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर गजानन तुर्भे संघ सध्याच्या घडीला खूप चांगलं प्रदर्शन करतोय या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमुळे. त्याचमुळे यावेळेस मात्र 4 षटकात चांगली धावसंख्या उभारावी लागेल. योगेश, नक्कीच विघ्नेश, पण म्हटलं गेलं तर तुषार मोहंती सारखा फलंदाज ह्या 19 आणि 21च्या सत्रात पाहिलं गेलं तर तुषार मोहंती यांच्या बॅटमधून फॉर्मात असलेला तो फलंदाज आहे आणि सातत्याने चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. जुगावची स्पर्धा असो या नवी मुंबईमध्ये कुठेही स्पर्धा असो, त्या स्पर्धेत सातत्याने भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तुषार मोहंती हा मात्र उजव्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू जोडकस बॅटच्या पट्ट्यात येतोय, चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचते, म्हणजे 10 धावा. दरम्यान पाहिलं गेलं तर जसं क्षेत्रवी लावला गेला तशीच गोलंदाजीचा अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बंटी यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येताना बंटी हा मात्र डाव्या स्टिअरचा चेंडू उडवून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेत आणि हा मिळतो मात्र नशिबाचा चौकार आणि 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. पहिलेच मनसुबे दाखवले जातात. प्रमोद यांच्या बॅटमधून निघालेला हा स्क्वेअर लेगच्या दिशेत हा चौकार, परंतु क्षेत्रवी जसं लावला हा चेंडू मात्र डाव्या स्टिअरचा चेंडू होता आणि चेंडूच्या तशाच प्रकारे दिशा गेली जाते आणि चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेत. मात्र वाईडिश स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत असलेला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंगांच्या दिशेत असलेला एक क्षेत्ररक्षक त्याच अचूक टप्प्याची गोलंदाजी करणार का? गोलंदाज बंटी हा मात्र अचूक टप्प्याचं शस्त्र वापरलं जाते, ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र ते वापरलं जाते आणि चेंडू सरळ जाते गोलंदाजाच्या हातात. निर्धाव चेंडू बघा, फलंदाजी करताना सुद्धा का मला वन डाऊनला पाठवलं गेलंय, म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय. आणि याच्या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर थोडासा टप्पा चुकला होता आणि त्याला मात्र धाडलं गेलं होतं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. पुन्हा एकदा बंटी हा तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. एक कमबॅक केलं जातंय आणि बंटी यांच्या या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. तुषार सारख्या फलंदाज फॉर्मात असलेला फलंदाज चूक करतोय, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू मात्र साफ त्रिफळाची टिंबर डिस्ट्रॉय केलं जातंय आणि तुषार हा मात्र तंबूच्या आशाला जाताना दिसतंय. एक बॅक टू बॅक असे फलंदाज बाद होते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला लागली. पॉवर प्लेचं षटक विघ्नेश सर पाहिलं गेलं तर पॉवर प्लेचं जसं षटक असावं आणि संघाने कर्णधारांनी माझ्यावर विश्वास का टाकला ते मात्र प्रूव्ह करताना दिसतं. एक पहिला दुसरा चेंडू होता डाव्या स्टिअर थोडासा बाहेरून जाणार, डाव्या स्टिअरचा चेंडू होता त्याला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत धाडलं गेलं. त्यानंतर मात्र कमबॅक केलं जात आहे आणि अचूक टप्प्याची पॉवर प्लेची जशी कर्णधारांनी जसा विश्वास दाखवला तशाच प्रकारची काहीतरी गोलंदाजी केली जाते बॉन्टी यांच्या माध्यमातून. त्याच दरम्यान या मंचावर लेजेंड ट्रॉफी 2021 या मंचावर या घणसोली नगरीतील अजून एक उमदा नेतृत्व, उमदा व्यक्तिमत्व ज्यांनी खऱ्या अर्थानं घणसोली प्रीमियर लीग ही संकल्पना राबवली आणि प्रीमियर लीग जी राबवली नवी मुंबईमध्ये त्याचं एकमेव नाव आहे सुनीलजी रानकर. यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. घणसोली 11 घणसोली प्रेझेंट्स लेजेंड ट्रॉफी 2021. ओर टू योगेश. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षक तिथं नव्हता, खाली होता. हॅट्रिकची संधी होती बंटीला, परंतु हॅट्रिकची संधी मात्र हुकली गेली. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक लागेल का असंच वाटता मात्र शेवटच्या चेंडूवर 2 धावा पण पूर्ण केले जातात. धावसंख्या 2 पॉवर प्लेची 2 षटकं पूर्ण होतात. 2 षटकांतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 16 धावा. यस योगेश, 2 पॉवर प्लेचे षटक जर पाहिले तर पहिल्या षटकात फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या रवी म्हात्रेने. आज सचिन साहू सारखा एक
भरवशाचा ऐसे और गोलंदाज भी वीडियोस गजानन के लिए तुर्वे चैनल को टीमकडे सब्सक्राइब पाहायला करो और मिळत नाही. बेल आइकन को त्यामुळेच की दबाना काय बिल्कुल मत बंटीवर ते धुरा सांभाळली होती, कारण की बंटीचं षटक हे ऐसे और भी स्वागत वीडियोस के षटक लिए सातत्याने चैनल को आपल्याला पाहायला सब्सक्राइब मिळेल. करो यावेळेस और मात्र बेल वेगळा आइकन को गेम दबाना प्लॅन बिल्कुल केला मत होता भूलना. रवी म्हात्रे याने, आणि काय तो प्लॅन मध्ये ऐसे और भी वीडियोस के लिए अडकलाय चैनल MS11 गोठवली टीम. कारण की जर पाहिलं तर एक खराब शॉट सिलेक्शन करून प्रमोद चौधरी बाद झाला, आणि त्यानंतर बॅक टू बॅक तुषार मोहंती जो चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये होता तो देखील बॅक टू बॅक बाद झाला. त्यामुळेच की काय MS11 गोठवली टीम आता मात्र बॅकफुटला येते. पण जर पाहिले तर खेळपट्टीच्या दिशेने जर दोन फलंदाजाचा विचार केला तर रुणाल म्हात्रे आणि जर पाहिलं तर स्वराज म्हात्रे अशी दोन यंग टॅलेंटेड क्रिकेटर आहेत ज्याने या गोठवली टीमसाठी खूप चांगले क्रिकेट आणि खूप चांगल्या धावा जमवल्यात. यावेळेस मात्र हे दोन खेळाडूंची पार्टनरशिप अतिशय महत्त्वाची असणार आहे. तिसरे षटक हाताळण्यासाठी रवी म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवर. यस योगेश. तर नक्कीच अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हेरियन्स पाहायला मिळालं दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिलं षटक दुसरं षटक टाकलं आणि जखडून ठेवलं गेलं. त्याचनंतर पाहायला गेलं तर तीन फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेले. लडखडती सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल ती MS गोठवली संघाच्या बाजूने आहे. तसेच गोलंदाजी सुद्धा टिचून हा मात्र टप्पा चुकला. रुणाल म्हात्रे सातत्याने आपण पाहिलं रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून पण कणकरते घणाघाती चौकार षटकारांची आतषबाजी आपण ह्या मोसमात आपण पाहिलं. एका हाती लढण्याची ज्याच्यात पॉवर आहे तोच रुणाल म्हात्रे मात्र फलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि धाडला गेला वाईडिश मिडविकेटच्या दिशेत. 6 धावेने धावसंख्या 6ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 22च्या घरात. 3 बाद 22 अशी धावसंख्या. हा मात्र उजव्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू जोरकस मारला जाते. चेंडूच जाते लॉंगनच्या दिशेत. तिथं मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते रुणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 23च्या घरात. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय स्वराज आणि रुणाल यांच्या माध्यमातून. कितपत यशस्वी ठरणार का की गोलंदाज जकडून ठेवतात. रवी म्हात्रे सारखा मातब्बर गोलंदाज त्याच्या एके हाती अष्टपैलू सातत्याने आपण कामगिरी पार पाडताना पाहिलं गेलं. तोच रवी मात्र अचूक टप्प्याची कमबॅक केलं जात आहे. धावसंख्या 23 धावा. पहिला टप्प्या अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. त्यानंतर आताच वारंवार एकाच पद्धतीचे चेंडू टाकले जातात आणि कमजोरी हातात मिळाली का असंच स्वराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या मात्र आहे त्याच ठिकाणी राहते. धावसंख्या 23च्या घरात. हा मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि अतिशय चाणाक्ष असं क्षेत्ररक्षण लावलं जाते कर्णधाराच्या माध्यमातून आणि चेंडू बॅटची कट घेऊन जाते यष्टिरक्षकाच्या हातात आणि चौथा मोहरा बाद केला जातोय. तो मात्र MS11 गोठवली संघाचा. 4 गडी बाद 23 अशी धावसंख्या. लडखडती सुरुवात म्हणावी लागेल कारण आजकाल पाहिलं तर लिमिटेड ओव्हर्स आहेत. 5 षटका असतात. 5 षटकामध्ये तुम्हाला तब्बल 10 धावांची सरासरी नक्कीच राखावी लागते, परंतु असं काय घडताना दिसत नाही. 3 षटकं संपतात. 3 षटकांतर धावसंख्या फलकावर लागते ती 23 धावा. तर 3 षटकांचा खेळ ते संपला गेला. 23 धावा 4 गडी बाद अशी वाईट अवस्था MS11 गोठवली टीमची. पण मी कौतुक करेन गोलंदाजाचं. रवी म्हात्रे एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, संघाचा कॅप्टन आहे आणि काय गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आणि योगेश नेहमी म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज असते. ही फुटवर्कची कमतरता जाणवली. त्यामुळेच की काय इथे मात्र जी फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र झेल देऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय. जर पाहिलं तर स्वराज प्रल्हाद म्हात्रे आणि रुणाल नारायण म्हात्रे हे लेजेंड खेळाडूंची नावं, कारण की लेजेंड ट्रॉफी आहे त्यामुळे या लेजेंड खेळाडूंची नावं घेणं गरजेचं आहे. कारण की प्रल्हाद म्हात्रे आणि नारायण म्हात्रे या 2 लेजेंड खेळाडूंनी गोठवली गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे आणि त्यांचेच 2 सुपुत्र आज गोठवलीचं प्रतिनिधित्व करतात. मात्र जर पाहिलं तर रुणाल अजून क्रीजवर आहेत. तर नवीन आलेला फलंदाज जर पाहिलं तर कुणाल पाटील देखील पाहायला मिळतोय. कुणाल म्हात्रे देखील पाहायला मिळतोय.
तर कुणाल म्हात्रेवर देखील मोठी जबाबदारी असेल, लक्ष असेल MS11 गोठवली टीमचं, कारण की रुणाल म्हात्रे जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत धावसंख्या येथे वेगाने वाढेल यासाठी आशा करत असेल. पण यावेळेस इम्प्रेसिव्ह कामगिरी गजानन तुर्भेच्या गोलंदाजीने केले. आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला गेला, फक्त 23 धावा धावफलकावर लागलेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 12 चेंडूत 25-30 धावा झाल्या तर 45 पर्यंत फायटिंग स्कोर देऊ शकतो योगेश. नक्कीच सकाळचं सत्र आहे, पण चमचमत्या उन्हात मात्र हा चेंडू जो तडीपार जाण्यास काय वेळ लागणार आहे. इथं मात्र गफलत होते स्क्वेअर लेगच्या दिशेत, त्या गफलतीचा मात्र फायदा मिळाला जातोय ते MS आणि हा पंचांचा इशारा येतोय, नो बॉलचा इशारा येतोय आणि 4 धावा, अशा एकंदरीत 5 धावा मात्र आता फलकावर लागल्या गेल्या. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्या मात्र होते ते 28 धावा, जिथं दुष्काळ पडला होता धावांचा विघ्नेश सर म्हटला तर. आणि त्याच्यामध्ये अशी जर खराब गोलंदाजी तुम्ही केली, नो बॉल टाकले आणि क्षेत्ररक्षण जर अशा प्रकारचं केलं तर नक्कीच आपण जे टार्गेट केलं 45 ते 50 धावा नक्कीच भरून काढल्या जातील. पुन्हा एकदा मात्र हा मात्र उजव्याच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता, फ्री हिटचा चेंडू होता, परंतु त्याची संधी काय मात्र उचलता आली नाही ती रुणालला. तर विघ्नेश सर, आपण तुम्ही बघितलं ही स्पर्धा आहे ती लिजेंड्स आहेत, त्यांना मान सन्मान केला जातोय आणि पाहिलं गेलं तर अभिमानाची गोष्ट असते. आपण लिजेंड आहोत आणि तिथेच आपला पुत्र जेव्हा मैदानात खेळताना दिसतो, कितीतरी वडिलांना बघण्यासारखं दृश्य असेल, त्यांना अभिमानाची गोष्ट असेल. आणि हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जाते वाईडिश मिड विकेटच्या दिशेत 6 धावेने, धावसंख्येत 6ने भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 34च्या घरात. तर आपण लिजेंड्स खेळाडूंबद्दल बोलत होतो विघ्नेश सर. येस, त्याच दरम्यान जर पाहिलं तर या खेळपट्टी जी पाहतोय, ज्या खेळपट्टीच्या प्रेमात गोलंदाज फलंदाज पडेल ती खेळपट्टी साकारण्याचं काम जर कोणी केलं असेल. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये 2 गोष्टी फार फेमस आहेत, एकदा चमचमात्या स्पर्धा आणि दुसरी गोष्ट खेळपट्टी. आणि ते खेळपट्टी आज नवी मुंबई पुरता मर्यादित राहिला नाही, तर रायगड सारख्या अनेक मोठ्या नामांकित स्पर्धेमध्ये देखील ज्यांची खेळपट्टी ज्यांनी साकारली असे बेस्ट पिच क्युरेटर मिस्टर चिंतामण वैती यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि जर पाहिलं तर कालच्या दिवसापासून अनेक दिवस या खेळपट्टीसाठी त्यांनी देखील मेहनत घेतली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर कल्पेशजी म्हात्रे हे देखील माझे परम मित्र आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं. खूप चांगलं क्रिकेट सध्या खेळतोय रुणाल नारायण म्हात्रे. आशा आहे या खेळाडूकडे जर पाहिलं तर अग्रिकोळी चषक महाबळेश्वर 5 गणी स्पर्धा अक्षरशः गाजवली होती, अर्धशतक झळकवलं होतं. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 2 स्पर्धेमध्ये देखील खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळाला. तर रुणालच्या खेळपट्टी आणि कुणालची फलंदाजी कडे देखील लक्ष असेल MS11 गोठवली टीमची. आपण पाहतोय घणसोली 11 घणसोली प्रेझेंट लेजेंड ट्रॉफी 2021चा थरार. आणि या स्पर्धेच्या पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. तर पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय, 4थं षटक देखील प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 धावा. एक धावसंख्येला आकार येताना दिसतोय योगेश. अजूनही बरेच चेंडू बाकी आहे, बरंचसं क्रिकेट बाकी आहे. 50+ जर धावा झाल्या तर नक्कीच या मॅच मध्ये फाईट देऊ शकते MS11 गोठवली टीम. त्यासाठी मात्र नेटाने फलंदाजी करणं आवश्यक आहे ह्या फलंदाजाला, कारण सर्व तुषार मोहंतीस, निलेश, प्रमोद आणि स्वराज बाद झाल्यानंतर मात्र सर्व धुरा फलंदाजीची धुरा असेल ती मात्र रुणालवर असेल, रुणाल आणि कुणाल यांच्या खांद्यावर असेल. तर नक्कीच नेटाने फलंदाजी करावी लागेल. आणि येणारे चेंडू असतील ते 10 चेंडू शिल्लक असतील, 10 चेंडूमध्ये कितपत धावा जमवणार त्याच आपल्याला पाहायला येणारा काळ सांगून जाईल. ध्रुवी 11 घनसोली व साईनाथ दिवा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. ध्रुवी 11 घनसोली व साईनाथ दिवा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेचच. या इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेक केली जाईल. तत्पूर्वी मात्र वळतोय सामन्याकडे 4थ्या षटकातील 3रा चेंडू. पुन्हा एकदा डाव्याशीचा बाहेरून जाणारा चेंडू, पण यष्टीरक्षण मात्र अप्रतिम पाहायला मिळतंय. अशा प्रकारचं चाणक्य असं यष्टीरक्षण आपल्याला नक्कीच 1 धाव वाचवून जाते. आणि धावसंख्या मात्र अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती 35 धावा.
विघ्नेश सर, पाहिलं गेलं तर ही स्पर्धा जी लिजेंड्सना मानवंदना दिली जाते. जेव्हा मगाशी मी जसा उल्लेख केला, वडिलांचं नाव लिजेंड्समध्ये आणि आपण त्याचा पुत्र जेव्हा इथे मैदानात खेळताना त्यांना जेव्हा बघता, किती अभिमानाची गोष्ट असे. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून चेंडू बाउन्स घेतोय आणि चेंडू जाते सीमा रेषेपार चौकार. योगेश, क्रिकेट हा खेळ आहे की 99% तुम्हाला मेहनत करावी लागते ना 1% नशिबाची साथची गरज असते. यावेळेस नशिबाची साथ मिळते MS11 गोठवली टीमला, कारण की 2 वेळा फंबलिंग झाला, एक वेळ डीप मिड विकेट रिझनमध्ये, आणि इथे रवी म्हात्रे सारखा एक दर्जेदार क्षेत्ररक्षण चूक करतोय. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे, अलाउंड द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑन रिझनमध्ये, सिंगल कंप्लीट केली जाते. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचते तब्बल 40 आकड्यावर. धावसंख्येला आकार आला. योगेश, खूप चांगली बॅटिंग, खऱ्या अर्थानं एक अँकर इनिंग आणि एखादी झुंज देतोय रुणाल नारायण म्हात्रे, लेजंड क्रिकेट नारायण म्हात्रे यांचा सुपुत्र आणि सध्याच्या घडीला MS11 गोठवली टीमचा एक भरवशाचा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक केलं जाते. नेटाने फलंदाजी 4 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र एका बाजूने नेटाने एका हाती झुंज देताना आपल्याला दिसतंय रुणाल म्हात्रे. हा मात्र मधल्या चेंडू ढकललाय, चेंडू जाते स्क्वेअरलेगच्या दिशेत. तिथे तत्पूर्वी मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. कुणालच्या मध्ये कुणाल मात्र एकेरी दुहेरीचं क्रिकेट खेळते. दुसऱ्या बाजूने जर हाणामारी केली जाते ती रुणालच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर कुणाल एकेरी धाव काढून मात्र स्ट्राईकला जास्तीत जास्त स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न केला जाता येतो रुणाल म्हात्रेला. आता मात्र ह्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल, थोडंसं महागडं षटक म्हणावे लागले. पहिली 3 षटकं बघले अति अप्रतिम सुंदर षटकं होती. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू जाते स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूने, स्क्वेअरलेग बॉन्डच्या दिशेत. तिथं मात्र एकच धाव पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या 4 षटकांतर मात्र धावसंख्येला आकार येतो आणि 42 धावा फटकावा लागेल. ह्या षटकामध्ये तब्बल या षटकामध्ये तब्बल 19 धावा मोजल्या. का पहिली 3 षटकांचा विचार केला गेला तर अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गेली होती रवी म्हात्रे आणि बंटी यांच्या माध्यमातून. त्या मात्र आता मात्र आदित्य यांच्या ही गोलंदाजी टाकली गेली आणि त्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल रुणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून. 19 धावा फटकावल्या गेल्या. आता मात्र हाणामारीचं षटक स्लॉगरचं षटक असेल. या 6 चेंडू डावातले शिल्लक असतील. गोलंदाजीसाठी येते गोलंदाज मात्र अजय चव्हाणच्या गोलंदाजीवर नन्ना जादूगर दिसते. छोटासा पाहिलं गेलं तर तुर्भे संघाच्या बाजूने बघितलं कुमार 11 तुर्भे म्हणा किंवा गजानन तुर्भे म्हणा, हे संघ आहे तर नक्कीच नवख्या खेळाडूंना संधी दिली जाते. हा मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि चेंडू धाडला जाते लॉंगॉनच्या दिशेवरून. 6 धावेने धावसंख्या 6ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 48च्या घरात. विघ्नेश सर, पाहिलं गेलं तर आपण मगाशीच त्याच षटकांची वाट बघत होतो आणि 30 षटकं मात्र आता येताना दिसते. तब्बल 7 चेंडूमध्ये आत्तापर्यंत धावा कुठल्या गेल्या त्या 25 धावा. येस, कारण की एवढं पोटेन्शियल आहे, एवढं चांगल्या दर्जाचं क्रिकेटर आहे. कारण की जर पाहिलं तर अनेक लेजंड खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना हा खेळाडू देखील घडला आणि सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्ममध्ये देखील रुणाला पाहायला मिळतोय. आणि ह्या मॅचमध्ये काय अफलातून बॅटिंग केली आहे. निलेश पाटील सारखा एक मातबर कॅप्टन लवकर परतला, तुषार मोहंती परतला, प्रमोद चौधरी परतला आणि जर पाहिलं तर स्वराज देखील परतला. त्यामुळे देखील एक अँकर इनिंगच्या भूमिकेत देखील रुणालला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झपाट्याने जाऊन पोहोचते तब्बल 48 धावा. अजून या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते रुणालच्या माध्यमातून. योगेश, नक्कीच पण MS गोठवली संघाच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर ह्या सत्रात मात्र असं होतं की एखादा फलंदाज तरी चांगली फलंदाजी करून जातो. कारण तुषार मोहंती जिथे यशस्वी होतो, त्यानंतर मात्र स्वराज आहे आणि निलेश, प्रमोद यांच्या माध्यमातून सातत्याने आपलं टीमवर्क पाहायला मिळालं आणि एखाद दुसरा फलंदाज तरी चांगली फलंदाजी करून जाताना दिसतोय. आणि आता मात्र रोनाल्ड यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार तब्बल 32 धावांवर सातत्याने खेळताना दिसतोय. म्हणजे वैयक्तिक 33 धावा फटकावल्या गेल्या आता 52 धावामध्ये. फुलटॉस चेंडू होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू
पायचीत केला जाते, जोरदार दाद मागली आणि पंचांनी मात्र उचलली गेली. फुलटस चेंडू होता, जोरकस मारण्याच्या नादात चकले गेलेत आणि साफ LBW होऊन तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतात. तब्बल 33 धावा काढून रुणाल. तर पाचवा गडी मात्र आश्रयाला जातोय. आपल्या संघासाठी एका धावसंख्येला आकार दिला गेला. रुणाल नारायण म्हात्रे यांच्या माध्यमातून 33 धावा चोपल्या गेल्या, जिथं पहिल्या 3 षटकामध्ये जखडून ठेवलं होतं. त्यानंतर मात्र रुणाल मैदानात आला आणि चौथ्या षटकामध्ये थोडेसे प्रहार केले गेले आणि 5व्या षटकामध्ये फक्त 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 10 धावा कुठल्या गेल्या. म्हणजे तब्बल 9 चेंडूंचा, शेवटच्या 9 चेंडूंचा विचार केला गेला तर तब्बल 29 धावा त्या 9 चेंडूमध्ये कुठल्या गेल्या त्या रुणाल म्हात्रे आणि कुणाल यांच्या माध्यमातून. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय, तो मात्र प्रशांत. आणि 3 चेंडू शिल्लक असतील. ह्या डावातील कितपत धावा जमवणार, कितपत रोखलं जाणार, मात्र एक नौका गोलंदाज अजय चव्हाण यांच्या धुरा आणि या विश्वास दिला आहे. पहिल्या चेंडूमध्ये अयशस्वी ठरला गेला, मात्र तिसऱ्या चेंडूवर यशस्वी ठरला जातोय आणि रुणाल जो चांगली फलंदाजी करत होता त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलं जातं. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. थोडंसं धावसंख्येला मात्र जखडून ठेवायचा प्रयत्न करावा लागेल, तो मात्र गोलंदाज अजय चव्हाणला. हा मात्र डावखुरा फलंदाज प्रशांत अजय चव्हाण गोलंदाजी करेल. हा मात्र उजव्या अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला, थोडासा उजव्या बाहेरून जाणार चेंडू मात्र गुडलेंथवरून थोडासा खाली बसला जातं आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या अप्रतिम यष्टिरक्षक आपल्याला पाहायला मिळालं. अच्छा, चाणाक्ष असे नजर सातत्याने यष्टिरक्षकाचं नावं घेतलं तर पाहायला गेलं तर मोजकेच यष्टिरक्षक असतील सर या क्रिकेटचा जवळ क्लोज किपिंग करतात आणि अशा प्रकारचे चाणाक्ष चित्त्यासारखी नजर असते. तेच यष्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळते. रितेश म्हात्रे, ज्यांचा दबदबा आहे नवी मुंबई क्रिकेटवर, ज्यांचा स्वतः एका हाती लढण्याची ज्यांच्यात पॉवर आहे, तोच रितेश म्हात्रे मात्र चाणाक्ष नजरेने यष्टिरक्षण करताना दिसतोय. हा मात्र उंची दिला चेंडू उडवला जाते, चेंडू जाते लॉंगांच्या दिशेत. तिथं मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेने समाधान मानावं लागलं जातंय. ते मात्र फलंदाज प्रशांतला. धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ते मात्र 53च्या घरात. आता मात्र शेवटचा स्लॉगरच्या षटकातला ह्या डावातील 1 चेंडू शिल्लक असेल. विनंती असेल ध्रुवी 11 घनसोली व साईनाथ दिवा. तर ध्रुवी 11 संघाचा संघनायक इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. विनंती असेल साईनाथ दिवा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. हा मात्र मधल्या एस्टीरचा चेंडू उडवून दिला लॉंगअपच्या दिशेत. सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण होते आणि 1 धाव पण पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव पण पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 55 धावांचा विचार केला गेला. 2 षटकामध्ये चांगली शेवटच्या 2 षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली गेली आणि धावसंख्येला मात्र आकार दिला गेला. त्या मात्र महत्त्वाचा सिंहाचा वाटा उचलला गेला. तर रुणालच्या माध्यमातून विनंती असेल साईनाथ दिवा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच यायचा आहे. तर विघ्नेश सर, जिथे धावांचा पहिल्या 3 षटकामध्ये दुष्काळ पडला होता, त्यानंतर मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी केली गेली आणि धावसंख्येला मात्र 55च्या घरात पोहोचवलं गेलं आणि 56 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं. विघ्नेश सर. यस, थँक्यू व्हेरी मच योगेश. पहिला डाव इथे संपला गेला आणि या मंचावर ज्यांच्या शुभस्ते खेळपट्टीचं पूजन झालं, रुपेशजी म्हात्रे असतील, गणेशजी सकपाळ असतील, कल्पेश म्हात्रे असतील, यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतोय आणि त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या निमित्तानं आज भेट दिली, त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतोय. आणि लगेचच आपण जाऊया दुसऱ्या टॉसकडे. 2 संघ असतील, एकीकडे ध्रुवी 11 घणसोली टीम आणि दुसरीकडे साईनाथ दिवा, असे 2 टीमचे कॅप्टन देखील पाहायला मिळेल. या 2 टीममध्ये देखील टॉस केला जाईल. मी आदरणीय शेखरजी पाटील यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्यासमोर रंगली जाईल. ध्रुवी 11 घणसोली बनाम जर पाहिलं तर साईनाथ दिवा. दोन्ही टीमचं कॅप्टन जर पाहिलं तर ओमी केणी, त्याचबरोबर आशिष रानकर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडेच कर शेखरजी पाटील यांचे शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. यस, आणि रितेश म्हात्रे, प्लीज विशाल मडवी यांच्याशी संपर्क साधा.
लगेचच रितेश म्हात्रे टीम कॅप्टन गजानन तुर्बे. तर मित्रांनो, या स्पर्धेचा एक नियम आहे. या मॅच पासून हा नियम प्रत्येक टीमने लक्षात घ्या. आपण मैदानात उतरत असताना किंवा मैदानाच्या बाहेर जात असताना एका लाईनअपने बाहेर यायचं, एका लाईनअपने आत यायचं. हा स्पर्धेचा नियम आहे. त्यासाठी कुठलीही टीम ज्यावेळेस या मैदानात एंटर होईल किंवा या मैदानाच्या बाहेर जाईल किंवा मॅच संपल्यानंतर कुठलाही संघ विजयी होईल, त्या दोन्ही टीमने एकमेकांशी हस्तांदोलन करा. कारण की लिजेंड ट्रॉफी आहे आणि या लिजेंड खेळाडूंना एक सन्मान देणारी एक शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी दोन्ही टीमला मी विनंती करेन की मैदानात उतरत असताना आपण एका लाईनअपने मैदानात उतरायचं आहे आणि एका लाईनअपनेच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. आणि मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करीन, हस्तांदोलन करीन. हा स्पर्धेचा नियम आहे, हे लक्षात घ्या. थँक्यू. तर नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. 55 धावा कुठल्या गेल्या आणि 56 धावांचं आव्हान. हा मात्र काव कॉर्नरच्या दिशेत उडालेला झेल, तिथं क्षेत्ररक्षक मात्र दूर असल्या कारणाने झेल मात्र जमिनीला दान होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकाराने पहिलं षटक प्रगतीपथावर पहिला गोलंदाजासाठी येताना दिसतोय तो मात्र यज्ञेश. हा मात्र जोरकास उडाला जाते पुन्हा एकदा. आता मात्र मागच्या चेंडूवर थोडासा झेल होता, परंतु आता मात्र चेंडू धाडला जातोय सीमा रेषे पार. चौकार. यज्ञेश यांच्यावर मात्र खरपूस समाचार घेतला जाते. पॉवर प्लेचं षटक कसं वापरावं हे मात्र दाखवलं जातंय रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र हा षटकार मारला जातो आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 10च्या घरात. आता मात्र धावसंख्येला आकार म्हणजे 55-56 धावांचा पाठलाग करताना आपण रवी म्हात्रे सारखा मोठा फलंदाज अष्टपैलू कामगिरी परत गोलंदाजी यशस्वीरित्या गोलंदाज टाकल्या. आता मात्र उंचीला चेंडू पॉईंटच्या दिशेत ढकलला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. क्षेत्ररक्षण थोडीशी बदल केला जातोय. चेंडू एक 2 क्षेत्रक सीमारेषेलगत पॉवर प्लेचं षटक आहे. एक मिड विकेटच्या दिशेत असलेला हा क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत आणि लॉंग ऑफच्या दिशेत. त्यानंतर मात्र पॉईंट कव्हर गली असे मात्र क्षेत्ररक्षण लावलं जाते. स्लिप लावली जाते. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू मैदानापूरक असल्याकारणे मात्र स्केअरलेगच्या दिशेत जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण होते, फेकी होते, परंतु तत्पूर्वी एक धाव पण पूर्ण केली जाते. चौकार षटकार लगावल्यानंतर मात्र एकेरी दुहेरीचं क्रिकेट रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. 4 चेंडूनंतर 11 धावा, 56 धावांचा पाठलाग करताना. तर मात्र MS गजानन तुर्वे संघ, MS गोठवली संघ प्रथम फलंदाजी करताना 55 धावा उभारल्या गेल्या. चांगला धावसंख्या फटकावली गेली. ती फलंदाज
रुणाल म्हात्रे ही मात्र बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू आणि थोडीशी चूक झाली यष्टीरक्षक आणि स्लिपमध्ये आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती मात्र 12च्या घरात. आता मात्र धावसंख्या पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर हाताळताना मात्र नन्ना मुन्ना यज्ञेश गोलंदाजीला दिसतोय. वैयक्तिक अंडर 19चा खेळाडू पाहिलं तर गेलं तर यज्ञेश यांच्यावर धुरा सांभाळ दिली जाते. आज सातत्याने नवी मुंबई क्रिकेट विश्वात पाहिलं विघ्नेश सर तर आपण पाहतोय नौके खेळाडू मात्र आपल्याला सातत्याने चांगली कामगिरी गोलंदाजी त्यांच्या अप्रतिम पाहायला मिळते आणि हा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू उडवलाय. चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीच्या दिशेत, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेत. षटकार प्रहार केला जातोय, कमबॅक केलं जातंय फलंदाजाच्या माध्यमातून आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. पोचते ती मात्र 18च्या घरात. पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं वापरावं हे मात्र गजानन तुर्भे संघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंगचा MS घोटेली संघाचा विचार केला गेला तर मात्र त्या षटकामध्ये फक्त 9 धावा पटकावल्या गेल्या होत्या. चांगलीच अचूक टप्प्याची गोलंदाजी रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र आत्ताचा पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या त्या 18 धावा. आता मात्र समीकरण राहिलं 4 षटकामध्ये तब्बल 32 धावांची आवश्यकता, 38 धावांची आवश्यकता असेल. यस योगेश, या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर सध्याच्या घडीला करोना व्हायरस या व्हायरसचा थोडासा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे जे प्रशासनाने जे पोलीस नियंत्रणाने जे आम्हाला नियम दिले त्या नियमानुसार तुम्हाला देखील सूचना करणं गरजेचं आहे की सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा. त्याचबरोबर मॅच बघत असताना मास्कचा वापर करा आणि सॅनिटायझर आपले हात स्वच्छ करा आणि क्रिकेट खेळत असताना देखील आपण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा. यासाठी मी विनंती करतोय प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि मान्यवरांना देखील. ओव्हर टू योगेश. थँक्यू. नक्कीच प्रादुर्भाव वाढत चालला आहे तर मित्रांनो प्रेक्षकांनो विनंती असेल तुम्ही असाल तर नक्कीच मास्क परिधान करून ठेवा. खेळाडूंसाठी सक्ती नाही पण मैदानाच्या इर्दगिर्द जे फिरतायत लोक त्यांच्यासाठी मात्र नक्कीच मास्क परिधान करा. कारण वास्तविक पाहिलं तर पोलीस यंत्रणा असो किंवा महानगरपालिकेची यंत्रणा असो ते लोक नेहमी तर आपल्या सातत्याने आपल्याला मैदानात येता जाता करताना दिसतात. त्यांना आपण जे नियम दिलेले आहेत ते काटेकोरपणे पाळले जातात याची मात्र दक्षता मित्रांनो घ्या. तर सवळू या सामन्याकडे पहिलं षटक मात्र 18 धावा कुठल्यानंतर वैयक्तिक गोलंदाजीसाठी येतोय तो स्वराज. हा मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टाकला जाते. थोडेसे फंबलिंग होते स्क्वेअर लेगच्या दिशेत, त्याचा मात्र भुर्दंड पडा. रुणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून फंबलिंग होते आणि 1 धाव भेटते. जिथे धाव नव्हती निर्धाव चेंडू होता तिथे मात्र 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पुसते ती 19च्या घरात. आता मात्र 56 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय 37 धावांची आवश्यकता असेल. 22 चेंडू आणि 37 धावा. आणि विघ्नेश सर स्वराजबद्दल म्हणायचं म्हणलं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अष्टपैलू कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. हवेत झेल आहे आणि क्षेत्ररक्षक मागे जाऊन झेल टिपला जाते. वाकडण्याजोगं क्षेत्ररक्षण अशीच काहीतरी साथ हवी असते, क्षेत्ररक्षकाची साथ असते हवी असते तशी साथ मात्र मिळाली जाते स्वराजला आणि झेल टिपला जातोय. मयुरेश यांच्या माध्यमातून मात्र अप्रतिम झेल टिपला जाते आणि मात्र बंटीला तंबूच्या आशाला धाडलं जात आहे. अशा प्रकारे पहिला गडी बाद होते. सलामीची जोडी फोडली जाते स्वराज यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पोहोचली जाते 1 गडी बाद 19 धावांच्या. नवीन फलंदाज मात्र मैदानात येताना दिसतोय तो मात्र सुशील. स्वराज वैयक्तिक अशी पहिली सफलता मिळाली संघाला, एकमेव सफलता. 1 गडी बाद 19. दुसरं षटक मॉन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं दुसरं षटक मात्र हाताळताना दिसतोय स्वराज. हा मात्र उजव्या मधल्या एस्टीचा चेंडू धाडला जातोय मिड विकेटच्या दिशेत. तिथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. पहिल्या षटकात थोडंसं काहीतरी चेंजेस करायचा प्रयत्न केला कर्णधाराच्या माध्यमातून. पहिलं षटक यज्ञेश यांच्या हाताला सातत्याने विघ्नेश सर पाहिलं गेलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक स्वराज यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं MS गोटिवली संघाच्या माध्यमातून पाहिलं गेलं. परंतु आज काहीतरी रणनीती बदलली होती आणि त्या मात्र यशस्वी झाले नाही. कारण त्या षटकामध्ये तब्बल रितेश आणि बंटीने मात्र त्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या त्या 18 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलं जात आहे.
ते स्वराच्या माध्यमातून हा मात्र डाव्या शेवटचा चेंडू जोरकस मारलाय, तिथं सुरेख क्षेत्ररक्षण होते सिली मिडॉनच्या दिशेत आणि तिथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. पाहिलं गेलं तर आतापर्यंत फक्त 2 धावा मोजल्या गेल्या. अचूक टप्प्याची गोलंदाजी जखडून जसं क्षेत्ररक्षण लावलं जाते तशाच प्रकारची गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. तशाच एक घेतलेला झेल अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षकाची जी साथ लाभली त्याच्यावर मात्र बाद केलं गेलं होतं बंटीला. पुन्हा एकदा स्वराज हा मात्र उंचीला उडून दिलाय चेंडू, तिथं मात्र क्षेत्ररक्षकाची कमतरता आणि चेंडू जात आहे वाईडिश स्क्वेअर लेगच्या दिशेत. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 2 षटकानंतर 24 धावा. डीजे प्लीज. आणि 2 षटकांचा खेळ चालला. विघ्नेश सर, नक्कीच 2 संघ बलाढ्य संघ, फार्मात असलेले संघ आमने सामने लढताना बघतोय आपण पाहतोय आणि 2 षटकामध्ये 24 धावा फलकावर लागल्या गेल्या आणि आता मात्र संघ धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच कमबॅक करायला लागेल. आता मात्र 2 पॉवर प्लेची 2 षटकं संपली जातात. 2 षटकानंतर मात्र फलकावर धावा लागल्या जातात. त्या 24 धावा, 12ची सरासरी राखली गेली आहे आणि जितकंच आता मात्र पाहिलं गेलं तर 18 चेंडू आणि 32 धावांची म्हणजे तर 10.75 धावांची सरासरी राखावी लागेल. 32 चेंडू आणि 32 धावा आणि 18 चेंडूंचं समीकरण. आणि याच्यानंतर होणारा सामना ध्रुवी 11 घनसोली आणि साईनाथ दिवा. तर साईनाथ दिवा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं ध्रुवी 11 घनसोली संघाला. तर पहिल्या फेरीतला हा उद्घाटनाचा सामना MS गोठिवली विरुद्ध गजानन तुर्भे. पाहिलं गेलं तर गजानन तुर्भे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं होतं MS गोठिवली संघाला व MS गोठिवली संघाने फलंदाजी करताना मात्र 55 धावा उभारल्या गेल्या व 56 धावांचं आव्हान उभं ठेवलं. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मात्र पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलं आणि 6 धावा ती डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते स्विंग अँड मिस पद्धतीचा. आणि सातत्याने पाहिलं का डावखुऱ्या हाताचा जेव्हा गोलंदाज असतो त्याला नैसर्गिक देणगी असते आणि त्या देणगीचा मात्र पुरेपूर वापर केला जातो. अचूक टप्प्याची गोलंदाजी तुम्ही केलीत तर नक्कीच संभ्रमात पाडलं जातं तो फलंदाज. रवी मात्रेसारख्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही जखडून ठेवलं गेलं. रवी मात्रे खेळ आता मात्र मैदानात दिसतोय. तो 8 चेंडूमध्ये 13 धावा फटकान नॉनस्ट्राईकला असला. सुशील मात्र 2 चेंडूमध्ये 4 धावावर खेळताना दिसतोय आणि संघाची धावसंख्या फलकावर लागली. 2 षटका व 1 चेंडूनंतर धावसंख्या 24, 1 गडी बाद 24 अशी धावसंख्या. जिंकण्यासाठी समीकरण असेल ते मात्र 17 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण असेल. परंतु क्रिकेटमध्ये जर तर नाही आणि कोण वर्चस्व ठरणार, कोण वर्चस्व करणार, गोलंदाज की फलंदाज. हा मात्र डाव्या शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये येतोय आणि तुषार मोहंती बघत राहतोय आणि त्याचे चेंडू जातोय सीमारेषे पार मिड विकेटच्या दिशेत 6 धावेने. धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिला चेंडू सुरेख टाकला होता. तुम्हाला अचूक टप्प्याची गोलंदाजी सातत्याने करावी लागेल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असला तरी त्याने मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली नाही तर मात्र अशा प्रकारचा तुम्हाला नक्कीच मार खावा लागेल आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 30च्या घरात. आता मात्र समीकरण बदललं जात आहे आणि 16 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. तर विनंती असेल प्रेक्षक मायबाप ऑफच्या दिशेत, आमच्या कव्हरच्या दिशेत, जे सीमारेषेच्या आतमध्ये म्हणजे जो पडदा लावलाय त्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल तुम्ही पडद्याच्या मागे बसा. कारण एखादा खेळाडू जर धावत आला तर नक्कीच अपघात होण्याची शक्यता असेल. तर विनंती असेल प्रेक्षक ऑफच्या कव्हरच्या दिशेत. सचिन आठवले साहेब, तुमचा विनंती असेल सर्वांना तुम्ही जो पडदा लावलाय त्या पडद्याच्या बाहेर बसा. सहकार्य प्रेक्षक मायबाप तुमचं सहकार्य
नक्कीच अपेक्षित आहे आणि तुमच्या प्रेक्षकांच्या विना ही स्पर्धा कधीच यशस्वी होत नाही. त्याचंच तुमचं पाठबळ असतं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज करतोय कुणाल. हा मात्र मागच्याप्रमाणे चेंडू टाकला गेला. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि रवी म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. डीजे आता मात्र मैदानात येतोय नवीन फलंदाज, तो रितेश मात्र मैदानात ज्याच्या हातात नेहमीच पॉवर आहे, ज्याच्यात मात्र धमक आहे, तोच फलंदाज मात्र मैदानात येतोय आणि धावसंख्या फलकावर लागली जाते. ती 2 गडी बाद 30 अशी धावसंख्या. चौथा चेंडू हा मात्र उजव्या चेंडू आपची जो उडवून दिलाय चेंडू, तिथं मात्र संरक्षण भिंत उभी केली गेली ती यज्ञेशच्या माध्यमातून आणि मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 31च्या घरात. समीकरण असेल 14 चेंडू आणि 25 धावा. क्रिकेटमध्ये जर तर नाही त्यात 25 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील आणि ह्या स्पर्धेचा नियम आहे, सामना बरोबर सुटलास विकेटवर निर्णय देण्यात येईल आणि विकेट जर बरोबर असल्या तर नाणेफेक ज्या संघाने जिंकले असेल तो अंतिम निर्णय असेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी. डावखुरे हाताची गोलंदाजी. क्षेत्ररक्षक दूर असल्या कारण मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होते, सुरेख फेकी होते. तत्पूर्वी मात्र सुशील आणि रितेश यांची एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 32च्या घरात. 56 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसरं षटक पूर्ण करताना मात्र गोलंदाज कुणाल, डावखुरे हाताचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर मात्र कमबॅक केलं जाते आणि एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. हा मात्र अचूक टप्प्याची तशाच प्रकारची गोलंदाजी केली. आखूट टप्प्याची गोलंदाजी उजव्या यष्टीच्या थोडंसं बाहेर केली जाते आणि तिथं मात्र फलंदाजाला जगडून ठेवलं जातंय आणि फलंदाज म्हटलं तर रितेश म्हात्रे म्हणावं तर एका हाताने ज्याचे फलंदाजी करायची पॉवर आहे, चौकार षटकार आतषबाजी करायची ताकद आहे, त्याच्यात मात्र द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. चला जाऊया राऊली देई भक्तांना सावली. आई अंबेचा उदो उदो जगदंबेचा उदो उदो. माऊलीचा उदो उदो द्रोणाईचा उदो उदो. हनुमंताचे लागलेत पाय त्याची प्रसाद तर सामन्याला चुरशीच वाढली जाते आणि 56 धावांचा पाठलाग करताना 3 षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्या त्यात 33 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण असेल. गोलंदाजी मात्र विश्वास दिला जातोय, कर्णधारांनी मात्र भार सोपवला जातोय तो प्रशांत डावखुरे गोलंदाज. पुन्हा एकदा 33 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. 3 षटकामध्ये 33 धावा आणि समीकरण असेल ते मात्र
12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. गोलंदाज मात्र प्रशांत गोलंदाजीसाठी येतं दिसतोय. हा मात्र बॅटच्या रडारमध्ये दिला तुम्ही. डावकुरे हाताचा गोलंदाज आणि टप्पा चुकला. चेंडू धाडला वाईडिश लॉंगांच्या दिशेत 6 धावेने. समीकरण बदललं जातंय. 11 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. कमबॅक केलं जातं. अतिप्रतिम फलंदाजी केली जाते. पहिल्या सामन्यामध्ये जसं पाहिलं गेलं तर चौथा आणि 5व्या षटकामध्ये धावा फटकावल्या गेल्या होत्या. त्याचं मात्र समीकरण आता लागलं गेलं ते 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत. हा मात्र अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही सुशील सारख्या फलंदाजाला केलीत तर नक्कीच तुम्हाला तो खाईत नेऊन सोडेल. आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारले जाते. ह्या स्पर्धेतील षटकाराची पहिली हॅट्रिक लागली जाते. एका हाताने फलंदाजी करताना मात्र एक आपल्याला पाहायला मिळते तो सुशील. 17 धावा फटकावल्या गेल्या त्या 5 चेंडूमध्ये. त्यामध्ये मारलेले ते 2 षटकार आणि एक चौकार अशा प्रकारे वैयक्तिक अशा 17 धावावर खेळताना दिसतोय. आता मात्र गोलंदाजी नेटाने करावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल अचूक टप्प्याची. आता मात्र प्रशांत मात्र थोडेसे महागडे ठरताना दिसत आहेत. हा मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी केली जाते. आणि ह्या स्पर्धेतील मात्र वहिली हायट्रिक षटकारांची हायट्रिक मात्र पाहायला मिळते ती सुशील यांच्या माध्यमातून. 6 धावेने धावसंख्या भर पडली जाते. धावसंख्या पोचते ती मात्र 51च्या घरात. आता मात्र औपचारिकता उरल्यासारखं वाटतंय. कारण ह्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं गेलं तर धावा राहिल्या असतील 9 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण लागलं गेले. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर या नवी मुंबईचा सोन्यासारखा माणूस गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांना आग्रहाचं आमंत्रण असतं आणि आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटसाठी ज्याने खूप चांगलं योगदान दिलंय असा उद्योजक, आयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश चंदू पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील लेजेंड ट्रॉफी 2021 मध्ये हार्दिक असं स्वागत आहे. एक रॉयल मॅनची रॉयल एंट्री पाहायला मिळाले. निलेश चंदू पाटील या मैदानाच्या आतमध्ये या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू योगेश. तर उपस्थित मान्यवरांचा हे लिजंड ट्रॉफीच्या माध्यमातून खूप अशी मानवंदना दिली जाते. लिजंड क्रिकेट घनसोली 11 संघामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यांच्या माध्यमातून ह्या लिजंड ट्रॉफीचं आयोजन घनसोली 11 यांच्या माध्यमातून. तर ह्या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना मात्र धावा असतील 5 धावा शिल्लक असतील आणि 8 चेंडू आणि हवा तर उजव्या स्टेवरचा चेंडू ढकलून दिलाय. पॉईंटच्या दिशेत रितेश यांच्या माध्यमातून धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 52च्या घरात. आता मात्र 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 4 धावा. ह्या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली ती मात्र सुशील यांच्या बॅटमधून. मला बॅक टू बॅक 3 षटकार मारले गेले. त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं गोलंदाजाचं. हा मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. थोडीशी फंबलिंग झाली. तर एक धाव होती. पॉईंटच्या दिशेत चेंडू मारला गेला होता. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. खराब फेकी होते आणि त्याच्या मात्र भुर्दंड पडतोय. ओव्हरथ्रो होतोय आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 54च्या घरात. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. कोणावर विश्वास दाखवणार? सामना रंगतदार होणार का? आणि तसंच याच्यानंतर होणारा सामना ध्रुवी 11 घनसोली विरुद्ध साईनाथ दिवा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला व क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं व फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय ध्रुवी 11 घनसोली संघाला. तर विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लिजेंड स्टँड बनवले आहेत. जे 2 संघ खेळणार आहेत त्यांनी त्याच टेंटमध्ये येऊन बसायचं आहे आणि ह्या स्पर्धेची शिस्त लावली गेली. नियम बनवला आहे. तुम्ही मैदानातून येताना जे संघ खेळत आहेत ते मैदानातून बाहेर येताना किंवा मैदानात जाताना एका रांगेत जायचं आहे. नवी मुंबईमध्ये एक शिस्त मात्र पणाला लावली जाते आणि शिस्त लावली जाते खेळाडूंना, शिस्त लावली जाते क्रिकेटला. हो सर या. हा मात्र उजव्या बाहेरून जाणारा चेंडू डावखुरा गोलंदाजी करताना बघितलं. नॅचरल स्विंग मिळतोय आणि चेंडू जाते सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण असेल 5 चेंडू आणि 3 धावा. सामना रोमहर्षक होणार का? माफ करा 2 धावांची आवश्यकता असणार.
5 चेंडू आणि 2 धावा. सामना बरोबर सुटल्यास विकेटवर निर्णय आणि विकेट जर बरोबर असल्या तर नाणेफेक ज्या संघाने जिंकली तो अंतिम निर्णय. हा मात्र फुलटॉस चेंडू हवेत झेल आणि तिथं मात्र झेल जमिनीला दान केला जातोय आणि चेंडू जातोय मात्र डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. आता मात्र सामना धावसंख्या बरोबर होते आणि राहिलेलं मात्र निर्णायक विजयासाठी 4 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. आणि विकेटचा विचार आमच्या स्कोररकडून अपडेट गोठोलीचा विचार केला गेला तर गोठोली संघाचे 55 धावांवर 5 फलंदाज बाद झाले. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू ढकललाय स्क्वेअर लेगच्या दिशेत. चेंडू जातोय मैदान अपुरं असल्याकारणे डी मध्ये आणि अशा प्रकारे गजानन तुर्बे हा संघ विजयी होतोय आणि विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि MS गोठोली संघाचा पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. आणि विनंती असेल दोन संघ मैदानात खेळणार आहेत त्यांनी मात्र एका रांगेतच मैदानातून बाहेर जायचं आहे आणि दोन्ही संघांनी एकमेकाशी हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तर लगेचच साईनाथ दिवा संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही संघांना विनंती असेल जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी लिजन स्टँड म्हणून आपण बनवले आहेत त्याच स्टँडमध्ये जाऊन आपण बसायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्याला सुरुवात होई. बदल हा सृष्टीचा नियम आहे. तर ह्याच्या पुढच्या सामन्यासाठी नोव्हेंबरचा गोड आवाज विघ्नेश मडवी सर.